नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला टमाट्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 3 टमाटे घेतलेले, तुम्ही 4 सुद्धा घेऊ शकता। तर ह्याला कापून घ्यायचं, त्यातलं बी सगळं काढायचं आणि बारीक कापून घ्यायचं। तर हे मी बारीक कापून घेते। टमाट्याची बघा मी तुकडे करून घेतलेले आणि त्याचं बी काढलेलं आहे। बी नाही ठेवायचं, त्याची एक नंबर चटणी होती बघा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आता हे मी बारीक करून घेते, तुम्ही जर हे कापून बारीक केलं तरी पण चालू शकतं। मी चॉपर मध्ये बारीक करणार आहे। टमाटे बघा बारीक करून घेतले अशा पद्धतीनं, बघा असे झालेले। तर तुम्ही कापून घेतलं तरी पण चालेल। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तर 1 चमचा तेल टाकायचं आणि चांगलं कडक गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा एकदम थोडीशी मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी बघा चांगली तडतडलेली आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं पण चांगलं आपण भाजून देऊया। आणि 10 ते 15 बघा कढीपत्त्याची पानं अशी मी कापून घेतलेली आहे। ती 7 लसणाच्या पाकळ्या बघा अशा कुटून घेतलेल्या आहेत, 7 ते 8 घातल्या तरी चालू शकतात। आणि अर्धा चमचा बघा आलं असं खिसून घेतलेलं आहे, असं खिसायचं त्याला अशा पद्धतीत। आता हे चांगलं आपण भाजून देऊया। भाजलेलं आहे बघा, चांगला असा कलर आला पाहिजे, एकदम लाल असं आपल्याला करायचं नाही। आणि गॅस आता बारीक करायचा। त्याच्यामध्ये बघा 2 चिमूट हिंग पावडर आणि आपल्याला एकदम थोडीशी हळद टाकायची, मिक्स करून घेऊया। बघा असा कलर आला पाहिजे लसणाचा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टमाटे टाकून घ्यायचे लगेच। हे 3 घेतलेत टमाटे, तुम्ही 4 जरी घेतली तरी चालतील। आता हे हलवून घेऊया आपण, मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस बघा मीडियम केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची, तर तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। तर मी याच्यात 1.5 चमचा टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे आता परतून घ्यायचं चांगलं। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी, 5 ते 7 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं। 5 ते 7 मिनिट होऊन गेलेले आहेत बघा। आता आपण याला हलवूया। आपल्याला ही एकदम अशी सुक्की अशी करायची, चांगली परतून घ्यायची, म्हणजे ही 8 दिवस अशी टिकते बघा। याला वल्ला पण अजिबात नाहीये, तशी ही करायची। आता ही कशा बरोबर खायची तुम्हाला मी सांगते। ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता, ही तुम्ही डोश्याबरोबर खाऊ शकता, फुलके वगैरे केलं तर त्याच्याबरोबर खाऊ शकता। एक नंबर लागते, तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। आता हिला आपण एकदम सुक्की घ्यायची, चांगली परतायची। जर तुम्ही चांगली नाही जर परतली की नाही तर मग खराब होईल। आणि पॅक बंद डब्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवली तरी पण चालेल, मस्त राहते एकदम आणि चव एक नंबर लागते, तुम्ही करून बघा। आता हिला आपण चांगली परतून घेऊया 5 मिनिटासाठी। 5 ते 7 मिनिट बघा मी एकसारखी मी परतत आलेली आहे। तर बघा हे टमाट्याने पूर्ण तेल सोडलेलं आहे। अशा पद्धतीत बनवायची, म्हणजे खूप दिवस राहते आणि चांगली टिकते ही। आणि चवीला तर एकदम आपला तू लागते, तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।